नमस्कार. तुम्हाला ती एक गोष्ट माहिती आहे का हो? म्हणजे आपण डेलीच्या कामामध्ये बघतच असतो, की आपण जर काही चुका केल्या तर आपल्या त्या चुकांवर पांघरून घालायचं काम आपले घरचे करत असतात. तसंच आता गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रवादी गटाची. आता राष्ट्रवादी गटाचे खुद्द अध्यक्ष असलेले अजित पवार गटाचे अध्यक्ष असलेले अजित पवार म्हटले, की आधी काहीतरी चुका जर मी करायचो किंवा इतर जे काही पक्षातले पदाधिकारी करायचे, त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी आपले काका हजर होते. हां, आता काकाची आठवण आली बरं का अजित पवारांना. तर काका हजर होते. आपल्या चुकांवर पांघरून ते टाकत होते. पण आता काका नाहीये, तर आपल्यालाच त्या गोष्टी सुधारून आणि वयानुसार मॅच्युरिटी येते आणि त्या मॅच्युरिटीनुसारच आपल्याला वागावं लागणार आहे. कारण की आपण जर चुका केल्या, तर त्याच्यावर पांघरून घालायला अध्यक्ष असलेले शरदचंद्र पवार नाहीयेत. ते चाणक्य बुद्धीने आपल्याला सांभाळून घेत होते. बघा नेमकं काय म्हणाले अजित पवार. अजित पवार आताचा जो तो लय फरक झाला. काका रे बाबा रे कसं चाललंय त्याच्यामध्ये आता काळानुरूप जसं वय वाढतं तसं आपल्याला बदलावं लागतं. त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते मॅच्युरिटी. आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्यालाच पांघरून घालायचं. काही कुणी आणि चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू. म्हणजे मागच्या पिढीचंही नको सांगू, आताच्या पिढीचं नको सांगू आणि पुढच्या पिढीचंही नको सांगू. तर अशा पद्धतीने जो माणूस जवळ असतो ना त्या माणसाची किंमत नसते. जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत त्याची व्हॅल्यू नाही, काही नाही. पण तो ज्यावेळेस जातो किंवा आपण त्यापासून दूर जातो त्यावेळेस त्या माणसाची किंमत कळत असते. आज अध्यक्ष असलेले अजित पवार यांना ते कळायला लागले, त्यांना त्यांची जाणीव व्हायला लागली आणि जे काही त्यांच्या पक्षातील लोक घोर चुका करताना दिसत आहेत, जसं की तो अमोल मुतकरी कुठेही मुतत फिरतो, कुठेही काही बोलत फिरतो, त्याला ठाव ठिकाणा नाही. आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, कोणासाठी बोलतोय हे अमोल मुतकरीला माहित नाही. त्यातल्या त्यात धनंजय मुंडेंनी एवढे मोठे काही कांड करून ठेवले आणि ते कांड निस्तारत अजित पवारांना नाके नऊ आले. शेवटी राजीनामा द्यावा लागला आणि ते राजीनामा घेतल्यानंतर देखील आता धनंजय मुंडे वर डोकं काढताय आणि म्हणताय की मला मंत्रिमंडळात घ्या. हे असा हा राष्ट्रवादी अध्यक्ष असलेले अजित पवार गट. एक मंत्री म्हणजे ते होते म्हणजे आहेत, त्यांच्याकडे आता बॅट बॉल क्रिकेटचं खातं दिलं गेलंय. ते म्हणजे आधी असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वारंवार चुकांवर चुका. कधी म्हणतात अरे ते ढेकळांचा कसा काय मी पंचनामा करणार, कधी म्हणता की नाही तुम्हा लोकांना कर्जमाफी केली, तुम्ही ते लग्नात उडवता, मजा मारता, दारू पिता, येऊ करता तीव करता. आणि कधी म्हणता की अरे नाही तुम्हाला जर कर्जमाफी दिली तर तुम्ही त्या पैशांनी फार्म हाऊस बांधता, फिरायला जाता. हे असले नमुने हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये भरले. हे काही फक्त राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये भरलेले नाहीयेत, हे शिंदे गटात देखील आहेत आणि हे भाजपामध्ये देखील आहेत. भाजपाचा तो कोण 2-3 दिवसांपूर्वी लई व्हायरल झाला आणि त्याला लाज वाटेल नंतर वाटतच असेल असं वक्तव्य त्याने केलं होतं जयंत पाटलांविरुद्ध, तो म्हणजे गोपीचंद पडळकर. म्हणजे हे असे कांड करणारे जे काही आहेत ना, हे म्हणजे आता पहिले वॉशिंग मशीन होतं, आता कांड मशीन ठेवलं यांनी. कांड सुधारण्याचं मशीन म्हणजे कांड करा आणि त्याच्यातनं फिल्टर व्हा, कांड करा फिल्टर व्हा. असे वॉशिंग मशीन घोटाळा करा फिल्टर व्हा, घोटाळा करा फिल्टर व्हा, असे सगळ्या पद्धतीचे वॉशिंग मशीन आणि घोटाळे मशीन यांनी, कांड मशीन यांनी बनवून ठेवले. आणि आता जो माणूस दूर गेलाय त्याच्यानंतर हसत का असेना, बघा हसत का असेना, पण मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना त्यांनी प्रकट केल्या. बोलले की नाही आपलं चुकलं, आपण म्हणजे साहजिकच आहे त्यांना वाटतच असेल, पण वाटत काय असेल, त्या स्वतःचे घोटाळे भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांना बीजेपी मध्ये जावं लागलं. आज जर अजित पवारांनी 70,000 कोटीचा जो काही त्यांनी घोटाळा केलाय त्याच्यातले फक्त जर 20,000 कोटी जरी आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले ना, तर शेतकरी खुश होऊन जाईल. शेतकऱ्यावर जे आसमानी संकट आलेलं आहे ते आसमानी संकट देखील दूर होऊ शकतं. पण नाही, स्वतःची तिजोरी खाली कसं करणार, उलट ती भराई कशी भरेल याचाच विचार ते नेहमी करत असतात. हे काही त्यांच्यासाठी नाहीये, हे सगळ्यांसाठी लागू आहे. पण शेवटी खुद्द अजित पवारांना जाणीव झाली ती म्हणजे शरदचंद्र पवारांची.
तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या विषयावर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवत जा. कारण की घरातला मोठा माणूस हा मोठाच असतो. त्याचे अनुभव, त्याच्या गोष्टी, त्याचे खाल्लेले जास्त पावसाडे याच्यावरनं तो बोलत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.